नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता जो सागर कोमलचं लग्न लावून देण्यासाठी उतावीळ झालेला असतो, त्याला मुक्ता तर समजावतेच, परंतु अचानकच आता पुन्हा एकदा कोळींच्या घरी अभिषेकची एंट्री झाल्यामुळे कोळींचा विश्वास जिंकतच आता पुन्हा एकदा अभिषेकने कोमलला लग्नाची मागणी घातलेली आहे. परंतु हा अभिषेक हा कशाप्रकारे फ्रॉड आहे, त्याचं एक लग्न झालेलं असून सुद्धा कोमलला तो का जाळ्यात अडकवतोय, त्यामागची नेमकी सगळी कारणं काय आहेत आणि सावनीच्या बरोबर जो अभिषेक मिळून कशाप्रकारे कोमलला आणि कोळींना फसवण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचाच धाव आता मुक्ता कशाप्रकारे अभिषेकच्या पहिल्या बायकोला मिळून कशाप्रकारे त्याचा सगळा डाव हाणून पाडणार आणि सावनीचं पुन्हा एकदा खोटारडं सत्य हे पुन्हा एकदा मुक्तासमोर येणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की सागर हा कोमलचं लग्न लावण्यासाठी खूप उतावीळ होतो, कारण कोमलला अशा प्रकारचे त्रास होतात आणि कोमलला लग्नासाठी सगळे रिजेक्शन्स येणार हे एक भाऊ म्हणून सागरला अजिबात पटलेलं नसतं. परंतु मुक्ता त्याला पूर्णपणे समजावते की आत्ता घाई करण्याची काहीच गरज नाही, कारण आपली कोमल ही आपल्याला काही जड झालेली नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. तशाचप्रमाणे सागरला शांत करून मुक्ता पूर्ण सगळ्यांना देखील समजावते की कोमलला आता आपण कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस द्यायचा नाही, कारण स्ट्रेस घेतला तर तिला फिट येणार. म्हणूनच कोमल कशाप्रकारे आनंदात राहायची, आपण जर सगळे घरातलं वातावरण आनंदी ठेवलं तरच मग कोमल आनंदी राहील, असं ती सगळ्यांना आता सांगते. आणि हे सांगितल्यानंतर मुक्ताने आता सगळ्यांसाठी आणि विशेषतः कोमलची आवड लक्षात ठेवून कोमलसाठी तिने जिलेबी आणलेली असते आणि हे पाहून कोमलला खूपच आनंद झालेला असतो. कोमलचा मूड थोडा का होईना चांगला होतो, कारण तिला तिची लाडकी मुक्ता बहिणी काहीतरी गोडाधोडाचं देते हे तिला पाहून खूप आनंद होतो. परंतु सावनी विचार करते की हो मुक्ता, घरामध्ये गोड काही द्यायचे तर दे, परंतु आता तुला एक गोष्ट कळत नाही की पुढे माझे काय प्लॅनिंग आहेत. या कोमलचं आयुष्य तर बर्बाद होणार आहेच, परंतु संपूर्ण कोळी कुटुंब देखील कशाप्रकारे बर्बाद होतं आहे ना, तेच बघ तू. मी तर आता फक्त मजा घेणार. बघा बघा, थोडे तुमचे आनंदाचे दिवस आहेत ना, ते एन्जॉय करून घ्या. नंतर थोड्या दिवसांनी बघा घरामध्ये काय मोठा धमाका होतोय, तो आफ्टर दिवाळी धमाका, असं ती म्हणते. त्यानंतर मग आता इंद्रा म्हणते की मुक्ता, हे मात्र तू बेस्ट केलंस, आपल्या कोमलसाठी तिच्या आवडीची जिलेबी आणलीस तू, खरंच खूप बरं झालं. आणि हे ऐकून इंद्रा खूपच खुश झालेली असते. इंद्रा म्हणते की बरं का मुक्ता, आज आपण कोमलच्या आवडीचं जेवण पण बनवूया, कोमलसाठी अंडा बनवूया आपण, तिला अंडं खूपच आवडतं, असं म्हणून आता सगळं काही कोमलच्या आवडीनिवडीचं घरात बनत असतं. ते पाहून तिला तिच्या थोड्याशा दुःखामधून बाजूला झाल्यासारखं वाटत असतं. आणि सागरही आता तिला समजावतो की काहीच काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता ही सागरला म्हणत असते की सागर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. कोमलही आता या सगळ्यातून हळूहळू बाहेर पडत आहे, म्हणून आपल्याला घाबरण्याची अजिबात काही गरज नाही. देव सगळं नीट करणार, आपले स्वामी आणि आपली एकविराई आपल्या पाठीशी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल, असं आता इथे मुक्ता म्हणत असते. आणि हे पाहून सागरलाही तिच्यावर आनंद वाटतो आणि तोही तिचं म्हणणं ऐकतो. आणि सगळेजण आता लग्नाचा विषय थोडे दिवस बाजूला ठेवतात आणि सगळेजण पुन्हा पूर्वीसारखे एन्जॉय करायला लागतात, कारण काही झालं तरी कोळी कुटुंब हे एकमेकांसोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीच होणार नाही, असं एकमेकांना सगळेजण आता पटवून देतात. परंतु इथे आता सगळ्या जणांनी छानपैकी जेवणाचा बेत केलेला असतो आणि सावनी ही लांबच उभी असते. मुक्ता ही बोलावते, परंतु सावनी म्हणते की ठीक आहे, मी जेवते, तुम्ही जेवून घ्या. त्यानंतर मुक्ताचं मात्र ते ऐकल्यानंतर सावनी बाहेर पडलेली असते. सावनीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार असतात. ती बाहेर येते आणि ती आता डायरेक्ट अभिषेकचं ऑफिस गाठते. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल की सावनीला अभिषेकचं ऑफिस कसं काय माहिती. तर इथे धूर्त सावनीने त्या अभिषेकच्या आईवडिलांकडून अभिषेकच्या ऑफिसचा पत्ता देखील मिळवून घेतलेला असतो. तर इथे अभिषेक हा मीटिंगमध्ये असतो, त्याचं काम सुरू असतं. तेवढ्यातच तिथे आता सावनी पोचलेली असते. आता सावनी येते आणि त्याला म्हणते की अभिषेक, अरे मिस्टर अभिषेक, मला तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही कोण आहे, तुम्ही अपॉइंटमेंटशिवाय कसे काय आतमध्ये आलात. तेव्हा ती आता थोडीशी चिडते आणि ती म्हणते की मी सावनी आहे. कसं आहे ना, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मी तुमच्याबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की बोला, काय काम आहे तुमचं. तेव्हा ती म्हणते की तुमच्या आईवडिलांनीच सांगितले की तुमचं पहिले लग्न झालेलं आहे, परंतु तुम्हाला दुसरं लग्न करायचं आहे,
का तर तुमच्या जी बायको आहे तिला मूल होत नाही, बरोबर ना? त्यासाठीच हे सगळं चाललं आहे ना आणि त्यासाठीच तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी बघताय ना, जेणेकरून दुसऱ्या लग्नामधून ज्या मुलीशी लग्न होईल त्याच्यातून तुम्हाला अपत्य मिळेल. तेव्हा तो म्हणतो की ही पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळी कोणी सांगितली? तेव्हा मग ती म्हणते की त्याचं आपल्याला काय घेणं-देणं आहे? तुम्ही मला सांगा की तुम्हाला मूल हवंय म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना, तर मग तुम्ही एक काम करा. तुम्ही ना कोमलशी लग्न करा. कोमलवरून तुम्हाला नक्कीच चांगलं बाळ होऊ शकतं. मग हवं तर तुम्ही तिला डिच करू शकता. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही त्या कोळी कुटुंबाच्या वाईटावर का बरं उठल्यात? तेव्हा ती म्हणते की हे बघा, मला तो तुम्ही प्रश्न विचारू नका. उलट याच्यामध्ये तुमचाच फायदा बघा. शिवाय तुम्ही हे जर लग्न करायला तयार झालात, तर तुम्हाला मी 10 लाख रुपये द्यायला तयार आहे. आता ती म्हणते की 10 लाख रुपये मी तुम्हाला नक्कीच देणार. तो म्हणतो की मॅडम तुम्ही मला 10 लाखाची हे करताय? तेव्हा मग ती म्हणते की हो, 10 लाख, कारण मी तुम्हाला तेवढंच देऊ शकते. माझ्याकडे त्यापेक्षा अमाऊंट नाही. कारण माझं स्वतःचंच आयुष्य आता पणाला लागलेलं आहे. तर हे सगळं करून आता सावनी त्या अभिषेकबरोबर एक मोठी डील करते. याची मित्रांनो आता घरात काहीच कल्पना नसते. त्यानंतर पुढच्या क्षणाला अभिषेक हा दरवाजात येऊन उभा राहिलेला असतो. आता सागर आणि बाकीचे सगळे छान एन्जॉय करत असताना अचानक अभिषेक दरवाजात येतो, म्हणून सागर त्याच्यावर अत्यंत चिडतो. तर इथे सागर म्हणतो की तुम्ही कोण आहात? तेव्हा मग तो म्हणतो की सॉरी, माझं नाव अभिषेक आहे. माझे आई-वडील काल तुमच्याकडे येऊन गेले होते आणि ते अत्यंत वाईट प्रकारे वागल्यात तुमच्याशी, मला माहीत आहे. मग सागर म्हणतो की पण मग तू आता इथे का आलायस? काय गरज आहे इथे? तू आमच्या जखमेवर मीठ चोळायला आलेला आहेस का? आमच्या बहिणीशी लग्न करायचं नाही तर मग तू इथे कशाला आलेस? काहीच गरज नाही आहे आणि तुम्ही लोकं कसे आहात ते चांगलंच कळलंय. तुझ्या आई आमचा तर अपमान केलाच, परंतु माझ्या नाजूक बहिणीचाही अपमान केला. काय चूक होती तिची रे? तेव्हा तो म्हणतो की हे बघा दादा, मला कळतंय की तुम्ही जे काही बोलताय, परंतु आई-वडिलांचे विचार हे अगदी जुनाट आहेत. त्यांना या सगळ्याची खूप भीती वाटली. त्यांना हे सगळं खरंच खूप विचित्र पद्धतीने हँडल केलंय. मला माहिती आहे, मी जर इथे असतो तर असा प्रकार मी होऊनच दिला नसता. मला ही नेमकी मीटिंग लागली, पण मी घरी जाऊन त्यांच्याशी बोललो आणि तातडीने तुमच्याकडे आलोय. म्हणूनच प्लीज मला माफ करा. मला तुमची माफी मागायची आहे. खरंच हे खूप चुकलंय, मला माहिती आहे. आणि तुम्हालाही समजलं असेल, मला तुमची कोमल आवडली. म्हणूनच तर मी हे सगळं टाकून इथे आलोय. असं म्हटल्यावर आता मुक्तालाही त्याच्यावर विश्वास बसतो. सागरलाही विश्वास बसतो. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की हे बघा, काहीच काळजीचं कारण नाही आहे. मग आता सगळेजण त्याला बसवतात, त्याला चहा-पाणी वगैरे देतात आणि मग सागर म्हणतो की नक्की मी तुझ्यावर चिडलो त्याच्यासाठी मला जरा माफ कर, परंतु मी ही माझ्या बहिणीचाच विचार करतोय. तेव्हा अभिषेक म्हणतो की नाही दादा, तुम्ही प्लीज माफी मागू नका. मला आता फक्त इतकंच म्हणायचं आहे की मला कोमलशी लग्न करायचे आहे. प्लीज तुम्ही सगळे तयार आहात का? असं आता अभिषेक हा विचारतो. त्याच वेळेला सगळ्यांना काय बोलावं काय नाही काहीच सुचत नसतं. कारण अभिषेकचे आई-वडील तर जुनाट वृत्तीचे असतात, परंतु अभिषेक चांगला असतो. आता इथे सागर त्याला म्हणतो की हे बघ अभिषेक, तू तर मला आवडला आहेस, परंतु जे काही विचार आहेत ती मी जरा विचार करून तुला कळवेन. तर इथे मुक्ताही म्हणते की नाही अभिषेक, हे बघ ठीक आहे, तू जेन्युइन आहेस, आम्हा सगळ्यांना समजलंय. म्हणूनच कोमल, तुला हा आवडलाय का? असं सगळेजण कोमलला विचारतात. तेव्हा मात्र आता कोमल त्याच्याकडे बघून आणि त्याची अशी पर्सनॅलिटी पाहून त्याला म्हणते की हो दादूस, मला लग्न करायला काहीच हरकत नाही आहे. मी तयार आहे, कारण जर होणारा नवरा हा माझा समजूतदार असेल आणि तो जर मला समजून घेत असेल, तर मग मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे लग्न करायला. आणि तसंही माझा प्रॉब्लेम समजून घेऊन तो माझ्याशी लग्न करणार, हे तर खूपच चांगलं आहे. आता थोडासा इंद्रालाही ते धक्का बसतोच की हे सगळं काय चाललंय. कारण आदल्या दिवशी आई-वडील येतात आणि लग्न मोडून जातात, तर दुसऱ्या दिवशी हा मुलगा येतो आणि लग्न जोडतो. परंतु इंद्राला तिचा आनंद, आपल्या लेकीचा आनंद फार महत्त्वाचा असतो आणि तीही म्हणते की हो, मला तुम्ही जावई बापू म्हणून पसंत झालेले आहात. तेव्हा मुक्ता म्हणते की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत आहोत, परंतु तुम्ही प्लीज आमचा विश्वासघात करू नका. अभिषेक निघून जातो आणि इथे सागरला जरासं टेन्शन येतं. मुक्ता म्हणते की हे बघा सागर, आता अजिबात घाबरू नका. तुम्ही टेन्शनमध्ये होतात की आपल्या कोमलचं लग्न होतंय की नाही, परंतु कोमलला तिच्या आवडीचा जोडीदार मिळतोय. ज्याच्या घरच्यांनी तिला रिजेक्शन दिलं तो तरी लग्नाला तयार आहे ना. मग अजिबात घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. सगळ्या गोष्टी नीट पार पडतील, तुम्ही अजिबात घाबरू नका सागर. सागर म्हणतो की हो, परंतु एकदा त्याने त्याच्या आईवडिलांना घेऊन आलं पाहिजे, कारण त्यांचाही याला होकार आहे हे कळलं पाहिजे. नाहीतर उद्या जाऊन असं व्हायला नको की ते नकार देत आहेत आणि आपल्या कोमलला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला नको. तेव्हा मग इथे आता ती म्हणते की हो, त्या तर गोष्टी आपण हळूहळू बोलूच त्याच्याशी, परंतु आता एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. सागर म्हणतो की मुक्ता, त्या अभिषेकची चौकशी थोडी केली पाहिजे, कारण तोही कुठेतरी चांगल्या कामावर आहे, मला मिहीरशी बोललं पाहिजे.
तेव्हा आता सागर हा मिहिरला कॉल करतो. तेव्हा मग आता मिहिर म्हणतो की दादूस बोल ना, काय झालंय, आणि प्लीज असं मला कॉन्ट्रॅक्टचं किंवा लग्नाचं वगैरे काही सांगू नकोस यार. तेव्हा मिहिरला तो म्हणतो की जरा तोंड बंद कर, दात पाडीन नाहीतर तुझे, ऐक माझं मी काय सांगते ते. तेव्हा तो म्हणतो की दात पाडशील, अच्छा मग मला काय ट्रीटमेंट तुझ्या बायकोकडेच करावी लागेल, म्हणजे माझ्या वहिनीकडून दोन्हीकडून तुझी कामं चालू आहेत वाटतं. तेव्हा आता इथे सागर म्हणतो की आता शांत बस आणि मी जे काय म्हणतोय ते नक्कीच ऐक. तेव्हा मग मिहिर म्हणतो की बरं बोल बोल काय झालंय. तेव्हा सागर म्हणतो की हे बघ, अभिषेक म्हणून एक मुलगा आहे, अभिषेक देसाई. आता त्याचं ऑफिस वगैरे मी तुला सगळं काही सांगेन, त्याची माहिती तुला इन्फॉर्मेशन काढायची आहे. तेव्हा आता मिहिर म्हणतो की दादूस पण हे नक्की कशासाठी. तेव्हा तो म्हणतो की आपल्या कोमलसाठी स्थळ आले, ते तुला बघावं लागेल. तेव्हा इथे आता तोही तयार होतो आणि म्हणतो की दादूस काळजी करू नको, मी सगळं काही बघतो. तर इथे आता सावनीला मित्रांनो अभिषेकला जाऊन बाहेर गाठते. तो घरी हे सगळं सांगितल्यानंतर सावनी म्हणते की वेल डन, गुड जॉब, जे काही केलंस ते अत्यंत चांगलं केलंस. आता तुझ्याच बाजूने सगळं काही होणार, तुझ्या दोन्ही बाजूने यश मिळणार. एक म्हणजे तुला तुझं बाळ मिळेल कोमलकडून, आणि नंतर मग मला कोळी कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा प्लॅन सक्सेसफुल झाल्याचा आनंद होईल. तर इथे अभिषेकला कळतं की नक्कीच सावनीचा कोळी कुटुंबाशी काहीतरी जुनं संबंध आहे. आणि तर दुसऱ्या दिवशी इथे आता मुक्ता ही भाजी मार्केटला जायला निघालेली असते आणि मुक्ताला जरासा सावनीवर संशय येत असतो. सावनी नेमकी काय करते हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून आता इथे मुक्ता ही सावनीचा पाठलाग करत करतच बाहेर पडते. तर सावनी मात्र दुसऱ्या ठिकाणी भाजी घेण्यासाठी जात असते आणि इथे मुक्ता मात्र दुसऱ्याच ठिकाणी भाजी घेऊन जायला निघते. तेव्हा मुक्ता ही भाजी मार्केटमध्ये जेव्हा पोहोचते तेव्हा तिला मोठमोठ्याने भांडणाचे आवाज येत असतात. एक जोडपं असतं ते भांडण करत असतं. आता त्याच वेळेला तिला जरा तो आवाज ओळखीचा वाटतो. मुक्ता म्हणते की हा आवाज मला जरा ओळखीचा वाटतोय, हल्लीच 1-2 दिवसापूर्वी ऐकल्यासारखा. तर एक बाई त्याच्याशी, साडीवाली बाई त्याच्याशी भांडत असते आणि ती म्हणते की तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही हे असं करू नका, आणि तुम्ही दुसरं लग्न का करताय, तुम्ही मला का सोडताय. तेव्हा इथे आता मुक्ताला हे ऐकून मित्रांनो जबरदस्त मोठा धक्का बसतो. कारण त्या बाईचा नवरा दुसरा तिसरा कोणीही नसून हा अभिषेकच असतो आणि अभिषेक हा त्या बाईबरोबर म्हणत असतो की मला तुझ्याशी आता लग्न करायचं, म्हणजेच तुझ्याशी लग्न ठेवायचंच नाही आहे, मी आता दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत आहे. तर आता ते ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती बाई रडत असते. मुक्ता म्हणते की हा तर अभिषेकच आहे, आणि म्हणजे हा आपल्या कोमलशी लग्न करणार आहे. हा तर फसवतोय, कारण आपल्याला याने काहीच सांगितलेलं नाही आहे की याचं लग्न वगैरे अगोदर झालं आहे म्हणून. तेव्हा मग आता अभिषेक निघून जातो. ती बाई तिथेच रडत असते. आता ती बाई रडत असताना मुक्ता तिला गाठते आणि म्हणते की हा जो गेला तो कोण. तेव्हा ती म्हणते की तुम्ही कोण आहात. तेव्हा मुक्ता म्हणते की मला प्लीज सांगा ना, खूप महत्त्वाची माहिती. तेव्हा मग ती म्हणते की अहो हा माझा नवरा आहे, मला मूल होत नाही आहे म्हणून हा मला सोडून देतोय आणि दुसरं कोणाशी लग्न करू पाहतोय. आता हे ऐकल्यावर मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. मुक्ता म्हणते की स्वामी मला वाचवलंत, या अभिषेकबद्दल इतकी मोठी महत्त्वाची माहिती माझ्या हातून निसटणार होती. आता मुक्ता म्हणते की प्लीज तुम्ही माझी मदत कराल का, मला हे सत्य बाहेर काढायचं आहे. जो तिच्याशी लग्न करू पाहतोय ना ती माझीच नणंद आहे, म्हणून प्लीज तुम्ही माझी मदत करा हे सगळं करण्यामध्ये, कारण ती जी आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आमच्या घराचा अशा प्रकारे अपमान करणं हे त्यांना कसं पटलं, आणि त्याच्या आईवडिलांनी शिवाय तिचा अपमानच केला. तेव्हा मग ती मुलगी सांगते की नाही, त्याचे आईवडीलही योग्य नाही आहेत, ते कुटुंबच चांगलं नाही आहे, म्हणून प्लीज तुमच्या नंदेला लवकरात लवकर याच्यातून बाहेर काढा. आता मुक्ताला मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते. मुक्तासमोर आता स्वामींनी सगळं काही सत्य आणलेलं असतं. आता मुक्ता हे सत्य त्या बाईसोबत मिळून कशाप्रकारे कोळींसमोर आणणार, आणि ते झाल्यानंतर सावनीचा पुन्हा एकदा प्लॅनचा पचका होऊन मुक्ता ही अभिषेकला कशाप्रकारे चौकशीमध्ये अडकवणार आणि पोलिसांच्या हवाले करणार, आणि त्याच वेळेला कोमललाही सगळं कसं समजवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.